हे बघा चिकन. हे बघा चिलपी काढले आता या. हे बघा चिलापी काढली मी बारक्या गालाला. हे मासे आहे ना भरपूर लागतात. हे इतके मासे पकडल्यात मनीषानी. आता ना सकाळच्या 11 वाजल्यात आणि आम्ही चाललो आता नदीवरती आणि बरेचसे लांब चाललोय. पिंकी, शालू, रोहिदास आणि मी चौघ आणि अक्षय पण आहे. 5 जण चाललोय आणि तिकडे जाऊन आहे ना तुम्हाला बघायला भेटणार आहे. आजच्याला आहे ना गाळाने मासे पकडायला चाललोय. बघू कोणते मासे भेटतात आजच्याला आणि त्याच्यासाठी आहे ना चारा थोडा वेगळाच घ्यायचा आहे. तुम्हाला दाखवतो आता रस्त्यातच घ्यायचं आहे. बघा आजच्याला ना चिकन घ्यायचंय जाता जाता. ते पण आहे ना माशासाठी चालवलंय चिकन. चिकनचा चारा बनवून टाकायचा आता माशांना आणि त्याच्यावरती जे ना मासे पकडायच्यात तुम्हाला दाखवतोय आणि सगळे काय ना तुम्हाला बघायला भेटेल. आणि कोणते मासे लागतात त्याच्यावरती ते आता तिकडे गेल्याच्या नंतरच कळेल आपल्याला. जास्त काय आपल्याला सुद्धा माहिती नाही भेटतात का नाही ते पण आहे ना बघू. आता चिकन तर घेतलंय. आता ना कारले फाट्यावरती आलोय आणि आता जाणार आहे तिकडं पिंकीच्या माहेराला. गावामध्ये जाणार आहे तिकडे आहे ना मनीषाला घेऊन जाणार आहे नदीवरती. कारण तर आहे ना या बाजूचं सगळं काय ना तिला माहिती आहे. इकडंच राहतात ते त्यांना माहिती आहे कुठं मासे भेटू शकतात ते तर घेऊन जाणार. समोर बघा एक विराईचा डोंगर आहे समोर जो दिसतोय तो. आलो आता इथं मनीषाला घेऊन जाऊ आता इथून. चला निघालो आता जाऊ नदीवरती आणि इतका ऊन लागतंय ना. तिकडं सावली पायन त्या बाजूला सावली असेल तर बरं होईल. ह्या बाजूला आलोय पण अख्खी ना जलपर्णी झाली नदीमध्ये तर पाणी ना दिसतच नाही अजिबातच. थोडं ना वरच्या बाजूला जाऊन बघतोय तिकडं जर असन पाणी मोकळं तर मग तिकडं गळ आपण टाकू. नाहीतरी यांना जागा करायला लागणार आहे. आता ना येऊन थांबलोय सावलेला. इथंच थांबणार आहे या झाडाखालीच आणि ह्याच्यामध्ये जे ना जागा करायला लागणार आहे आपल्याला आता. हे बघा हे इतकं काढलंय आणि पाणी तर आहे बघा तिकडं खाली दिसतंय पाणी. आणि आता इथं रोज जागा करतोय एवढ्या जागेमध्ये. बराचसा जागा पाहिजे ना आपल्याला तरी तितका असं आहे ना गोल राऊंडला जागा पाहिजे. मग तशा ह्याच्यामध्ये ना मासे येऊ शकतात. आता मासे कोणते भेटतील ते सुद्धा आहे ना माहिती नाही अजून. कारण तर आहे ना मासे भरपूर असन पण जागा आहे ना मोकळा अजिबातच नाही. अशा ह्याच्यामध्ये ना पहिल्यांदाच आलो आम्ही. अशा ह्याच्यामध्ये कधीच आम्ही ट्राय नाही केलं. पण ती मनीषा ना ती ह्याच बाजूला राहते मग ती इकडंच राहते त्याच्यामुळे ना तिला माहिती आहे. त्यांनी ना पकडलेले सुद्धा आहे अशा ह्याच्यामध्ये मासे. तर बघा तरी सुद्धा थोडे वेळ थांबू. भेटले तर भेटले नाही तर आपण दुसऱ्या बाजूला जाऊ. तिकडे ना थोडं मोकळं जागा आहे पण ते लांब आहे त्याच्यामुळे ना हे जवळ पडतंय. इथं बघू आता पहिलं तर. हे असं काढून घेतलंय गवत. त्या बाजूला बघा रॉड घातलाय आणि त्याला ना मशीन काही लावणार नाही. फक्त आहे ना तंगूस बांधायचं आहे. आणि हो तंगूस आहे ना 80 नंबर आहे. जवळजवळ 80 नंबर आणलाय तंगूस. ह्यो असं ह्याला जितका लागेल तितका बांधून घेतोय आणि गळ हे बघा ह्यो असं इतका वाटाय तुम्हाला कळेल ह्याच्यावरून. ह्यो गळ लावून घेणार आहे आणि त्याला मोराचे पीस सुद्धा लावून घे. तुम्हाला दाखवतो आता. हे तयार करून घेतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला तयार करून घेतला रॉड. हे बघा हे असं इकडे मोराचे पीस लावले हे असं बांधून घेतलंय. त्याच्यानंतर इथं थोडं शिसं लावलंय आणि त्याला लावायचं आता चिकनवरती बघू कोणते मासे भेटतात अशा ह्याच्यामध्ये. जास्त करून मासे तुम्हाला सांगतो ह्याच्यामध्ये मरळ आणि मांगूर हे असतात ह्या बाजूला जास्त असं वाटतं. ह्या गावच्या खाली मरळ भेटले तर बरंच आहे. बघू आता कोणता मासे भेटतोय. आणि वांबे सुद्धा असू शकतात इकडं. तर बघू पहिलं तर मासे कोणते भेटतात ते गळायला. चिकन आणलंय ते चिकन घेतोय लावून.
हे बघा चिकन. दुसरा रॉड आहे त्याला पण शेम असंच लावून घेऊ. पहिलं तर आहे ना हे टाकू इथं. टाकते ना पिंके. असंच ठेवून देते. हा हे बघा बरोबर असं वरती थांबलंय आणि माशाने ओढलं तर मग कळण लगेचच. आता ना बराचसा उशीर झालाय. 2 रॉड टाकून ठेवलेत पण मासा काही एकही लागला ना अजून. आता ना जेवण घेतोय घरनं ज्यानं बनवून आणलंय आणि मग दुसऱ्या बाजूला जाऊ. एखाद्या वेळेस तिकडे ना मोकळं मैदान आहे, मग तिकडे मासे भेटू शकतात असं वाटतंय. चपात्या आणल्यात बनवून घरनं. तर आता भाकरीवरती देते. आता ना जेवण करून घेतोय म्हणजे भाकर आणि अंडा भुर्जी. तर जेवण करून घेतोय आणि त्याच्यानंतर मग जाऊ आपण दुसऱ्या बाजूला. सडी काढून घेते. आलो आता दुसऱ्या बाजूला. या झाडाच्या खालून आहे ना तिकडं जायचंय. या साईडला एकदम मोकळं जागा आहे तर माशाने भेटते ना एखाद्या वेळेस. इथंच थांबायचं आहे आणि चांगलं जागा आहे. इथं खडक आहे मेन म्हणजे इथं खडकावरती थांबून आहे ना इकडं गळ सुद्धा आहे ना फेकते. आता आहे ना एक मरळ सुद्धा दिसले तर खेकडीचं पिल्लू आहे ना लगेचच पकडून घेतलंय. हे बघा लंबदोर द्या बरं पिंके. लंबदोर सुद्धा आणलेलं सांग. आता पहिलं तर ना ह्याला बांधून घ्यायला लागणार आहे. बांधलं नाही अजून. लगेचच लावून घेतोय. मनुष्याला लय मासे लागायला लागल्यात. त्या साईडला बघा किती काढून ठेवल्यात तिने. या साईडला बघा लगेच वरून भेटतात ते मासे. लय वाटतात ना मनुष्या. हे बघा चिलापी काढली मी बारक्या गालाला.
हे इतके मासे पकडल्यात मनीषानी. तिला लय लागतात गळाला, तरी पण काढते त्या साईडला. बारीक गळ आहे ना, त्याच्यामुळे बारीक बारीकच मासे लागतात. आणि मी आता चिकन लावून टाकते. इथं पण लय वरतय. ह्यांच्या जवळ दिलंय आता. हे बघा छडी दिली. खातच नाही ना, खात्यात पण गळाला लागत नाही. गळाला लागत नाही. ती बघा चिलपी काढली आता एक लई टायमाने. हा ते पण आहे ना, गळ बदलला त्याला. आणि इकडे बघा ट्रिपल हुक लावलेला. हे असा मगासपासून ना सिंगल गळावरती आहे ना लागत नव्हत्या, कारण तर गळ पण मोठा होता. आणि त्याला आहे ना चिकन वरती आहे ना चिलपी दर या साईडला बघा, चिकन वरती चिलपी पकडतोय आजच्याला. निष्ठायला नाही पाहिजे, जोरात आहे ना वाढायला लागतोय तो गळ. ते खात नाही, फक्त आहे ना अडकून निघते त्याला. नाही आधी लय वरत्या तिथं. मळ्या बघा कसा काढलाय मनुष्याने. ते पण पोटामध्ये गळ अडकलाय त्याच्या. घे काढून. या साईडला परत काढलाय मनीषाने एक. हे मासे आहे ना भरपूर लागतात. लगेचच टाकलं आणि लगेचच लागलं सुद्धा. दांडूळ मासा आहे हो. हे इतकनलेच असतात. ते तिकडे बघा मनीषाने ना भरपूर पकडलेत मागाशी. आता थोड्या वेळ आहे ना मी पकडतोय. हे बघा लगेचच लय फास लागतात ना ते. लय फास लागतात हे. अख्खे दिवस थांबलेलो इकडं मोठ्या माशासाठी, पण मोठा मासा काही भेटला नाही. पण बारीक बारीक भेटल्यात बरेचसे. दांडून मासे आहेत हे सगळे. हे दिसतात ना सफेद, हे दांडून मासे बोलतात ह्याला. आणि हे ना पिठावरती लागल्यात सगळे. हे चिलपी चिकनवरती लागली एक, आणि एक आहे ना पिठावरतीच लागले. हे इतके लंबदोर आणलेले. आता घ्यायचे ते मासे. आता निघायचं आहे. गाडी इथं लावली. आता आहे ना असं फिरून जायचं गाडीपर्यंत. जाता जाता बघू काय कसं आहे ना, तुम्हाला दाखवतं सगळं काय घरी जास्तोपर्यंत. मासे भेटलेत पण बारीक बारीक भेटलेत. चला जाऊ पाहिलं तर ना गाडीपाशी. आता ना येरगावला आलतोच तर चिक्की घेऊन जाऊ. मनीषाला ना सोडून आलो, आता चिक्की घेतोय. बघा बऱ्याचशा वेगवेगळ्या चिक्क्या आहेत ह्या इकडं. आणि ह्याच्यामधल्या घेऊ एखाद्या वेळेस. आता इकडं अक्षय बघतोय. घेतलंय आता बऱ्याचशा चिक्की घेतली. आणि मग वेपर सुद्धा एक घेतलाय पिंकीने. चला आता निघालो आम्ही घरी. इथं गाडी लावलेली कारले पाट्याच्या ना थोडं पुढे. चला निघालो आता आम्ही घरी.